नमस्कार शेतकरी मायबापांनो, मी क्रांती बायोटेकच्या फॉर्मवरून विषमुक्त शेती जी संकल्पना घेऊन आम्ही घराघरात पोहोचतोय, हे काढलेल्या तणाचा ढिगारा. आता यास पाणी देणं चालू आहे. कशासाठी? या ढिगाऱ्याला ओलं करणं चालू आहे मित्रांनो, याच्यासाठी की याच्यामध्ये आम्ही या तणापासून आम्ही छान चांगल्या पद्धतीचं खत तयार करू. बघा, माझ्याकडे एक नव्हे दादा, पूर्ण 10 एकरामधले संपूर्ण तणाचे ढिगारे आपल्या पुढे दाखवतोय. प्रत्येक दिशेला दाखवतोय मित्रांनो. फार मोठे मोठे माझ्याकडे तणाचे ढिगारे उभे आहेत, काढलेल्या तणाचे. हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एक आहे मित्रांनो, की जे आम्ही हीच जपासतोय शेतकऱ्यांचं, आम्ही हीच जपासतोय ते ग्राहकांचं विषमुक्त अन्न देण्याचं. आता विषमुक्त अन्न देत असताना या काढलेल्या तणाला जाळून न टाकता किंवा फेकून न देता याचा वापर मी जर खत म्हणून केलास तर या झाडाला पुन्हा अन्नद्रव्य मिळेल आणि संपूर्ण 100% ऑर्गॅनिक स्वरूपाचं राहील, विषमुक्त राहील. त्यासाठी मित्रांनो, या कचऱ्याला मी ढिगावर जमा केले, जमिनीच्या वरती गड्डा केला नाही, जमिनीच्या वरती जमा केलेले आहे आणि त्याच्यावर पाणी सोडतोय. त्यात मी दही आणि डिकम्पोजिंग बॅक्टेरिया याचं कॉम्बिनेशन करून याच्यावर टाकणार आहेत. मग कालांतराने याच्यावर ओलं असल्यामुळे आणि हे तण ओलं होतं, कापून आपण याच्यावर टाकलेले आहेत, पूर्ण उपडून टाकलेले आहेत, तिच्यामुळे याचं महिन्याभरात खत तयार होईल आणि तेच तयार झालेले खत पुन्हा मी रिसायकलिंग करून या झाडांना देईन. आम्ही सांगतोय, बोलतोय की आम्ही पूर्ण 100% ऑर्गॅनिक आमचा फॉर्म आहेत क्रांती बायोटेकचा. खरंच मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तण काढणं फार महागडे आहेत, पण तणापासून खत बनवणं त्यापेक्षाही महागडी प्रक्रिया नाहीत, खूप इझी आहेत. कारण मी शिकत असताना हे ऐकलं होतं, पुस्तकामध्ये वाचलं होतं, कॉलेजमध्ये ऐकलं होतं की तण जमिनीतलं खालच्या स्तरातलं अन्नद्रव्य वरती आणण्याचं काम करते आणि पाण्यामध्ये स्टोअर करते. मग हे पाण्यात स्टोअर झालेलं अन्नद्रव्य मी कुजवून त्याचं खत बनवून जर झाडाला दिलं तर माझ्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्याची कमतरता आहे ते भरून निघेल. खरंच काळाची गरज आहे मित्रांनो. आज आमच्या एरियामध्ये सतत धाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक खराब झालेले आहेत, धान पीक खराब झालेले आहेत. अशा अवस्थेत मी रोज पेपरामध्ये ऐकतोय की शेतकऱ्यांनी ढिगाऱ्याला आग लावलीत. मला आग लावायचं काम करायचं नाही मित्रांनो. शेतकरी मायबापांनो, मला आग लावायचं काम करायचं नाही. मला शेतकऱ्यांमधला शेतकरी जागवायचा आहे. ज्या पिकाला तयार करण्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलंय, उभ्या पिकाला आग लावून देणं हा मूर्खपणा नाहीत का? कारण आर्थिकदृष्ट्या आपण जर सक्षम झालो नाहीत त्या पिकाने यावर्षी, पण आग लावून या निसर्गाला सुद्धा आपण प्रदूषित करतोय. मग त्यापासून तयार होणारं त्याला ओलं करा, त्याच्यात डिकम्पोजिंग बॅक्टेरिया माझ्याकडून जेवढे पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणात घेऊन जा आणि त्यापासून खत बनवा. जाग्या हो शेतकरी राजांनो, जागे व्हात. आपल्याला ह्या वसुंधरेला, काळ्या आईला तर जपायचंच आहेत, सोबतच स्वतःला सुद्धा जपायचे मित्रांनो. तुम्ही जर त्या ढिगाऱ्याला आग लावलीत, सोयाबीनच्या असो, कुटाऱ्याच्या असो किंवा तणसीच्या असो किंवा कचऱ्याच्या असो, मित्रांनो तुम्हाला फक्त राखड भेटल, तेही मुठभर. पण तुम्ही जर त्याचं खत केलं तर टनानी खत तयार होईल. स्वतः स्वयंपूर्णतेकडे जा, स्वयंपूर्णतेची वाटचाल करा. प्रत्येक अवशेषाचं आपण खत तयार करू शकतो मित्रांनो. आणि जर आपण ते अवशेषाचं खत तयार केलंय तर आपली जमीन सुजलाम सुफलाम होणार.
कुठल्याही सरकारवर खतासाठी डिपेंड न राहता स्वतः खत तयार होईल। मित्रांनो, कुठलंही सरकार फक्त तोंडाला घास पुसण्यापुरतंच असतं। आपल्याला बघायचं असेल तर क्रांती बायोटेकच्या फॉर्मवर या, अवश्य भेट द्या। आणि इथं बघा 20-30 टनाचे कचऱ्याचे ढिगारे उभे आहेत। त्याला मी पूर्ण प्रक्रिया करून त्यापासून खत तयार करतोय। प्रक्रिया करणं म्हणजे खूप मोठं जिकरीचं काम नाहीये। इझिली तुम्ही याला ढिगाऱ्याला ओलं करा आणि त्याच्यात डिकम्पोजिंग बॅक्टेरिया टाका। मित्रांनो, मी सांगतो हे, त्या झाडावरचं बी सुद्धा असेल, कचऱ्याचं बी, ते सुद्धा कुजून जाईल। आणि नैसर्गिक दृष्ट्या आपल्या शेतीला जपा आणि स्वतः सुद्धा विषमुक्त अन्न खा। आमची संकल्पना आहे क्रांती बायोटेकची, घराघरात आम्ही पोहोचवतोय। ती म्हणजे प्रत्येकाच्या ताटात आम्ही विषमुक्त अन्न देणार। मग प्रत्येक म्हणजे कोण? तर पिकवणारा प्रथम शेतकरी आणि दुसरा ज्याला माल विकतोय तो शेतकरी, तो ग्राहक, दोघांच्या ताटात विषमुक्त अन्न गेलं पाहिजे, ही आमची संकल्पना आहे। आमचा फॉर्म 100% ऑर्गॅनिक आहेत, ही संकल्पना मी दाखवतोय, मनात रुजवतोय। अवश्य आमच्या फॉर्मला भेट द्या। महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात जागतिक दर्जा म्हणजे काय? इथल्या जमिनीला जर चेक केलेत तर कुठलेही केमिकल मिळणार नाहीत, किंवा माझ्या कुठल्याही प्लांट मधला सेल सॅप सुद्धा घेतलात, किंवा पानाचा कुठलाही पाट घेतला किंवा खोडाचा पाट घेतला, त्याच्यातही तुम्हाला रासायनिक हा शब्द निघणार नाहीत। मी जी जपतो हे संकल्पना माझ्या क्रांती बायोटेकचं ब्रीद वाक्य आहेत, ते म्हणजे प्रत्येक घर न घर सक्षम व्हावं आर्थिक दृष्ट्या, प्रत्येक घर न घर सक्षम व्हावं आर्थिक दृष्ट्या, प्रत्येकाच्या ताटात अन्न मिळावं ते विषमुक्त। एवढी मेहनत घेतो आपण कशासाठी? ते अन्न खाण्यासाठी, आणि शेवटी जहर खाऊन आपण ताटामध्ये डॉक्टरला आणि मेडिकल स्टोअर वाल्यांना मोठं करतोय, सोबतच कृषी केंद्रवाल्यांना मोठं करतोय। मित्रांनो, कृषी केंद्राच्या कंपन्यांना मोठं करतोय। भारताचं भवितव्य आज 99% हे कंपन्यांच्या भरोश्यावर चालतंय। शेतकऱ्याचं अर्थकारण 100% हे कंपन्यांच्या भरोश्यावर चालतंय। शेतकरी अजून सक्षम व्हायला नाहीत। आम्हाला तर प्रत्येक घराघरात पोहोचायचं आहे। प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की बाबा रे, आज सक्षम नाही होणार तर केव्हा होणार? सोयाबीन पिकलं नाही, कापूस पिकलं नाही म्हणून आत्महत्या करण्यापेक्षा एकदा मैत्री करा क्रांती बायोटेकशी, एकदा मैत्री करा क्रांती बायोटेकशी, हात जुळवा क्रांती बायोटेकशी, एकदा मैत्री करा क्रांती बायोटेकशी, हात घालूया क्रांती बायोटेकच्या संगतीने, भविष्य घडूया, या काळ्या आईला हिरवीगार करूया, आर्थिक दृष्ट्या सक्षम बनूया आणि प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न देऊया। आमची संकल्पना जागतिक दर्जाची असल्यामुळे आम्ही संपूर्ण जागतिक दर्जाचा विचार करतोय। आम्ही ग्राहकाचं हित सुद्धा जपासतोय, म्हणजेच ग्राहकाला सुद्धा विषमुक्त अन्न देण्याची आमची संकल्पना आहे, ती घराघरात राबवतोय। मग चला मित्रांनो, आजच क्रांती बायोटेकच्या संगतीने जुळून घडवूया इतिहास। चला, उद्याची पहाट राहील पूर्ण प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्नाचा घास, ही संकल्पना आहे आज क्रांती बायोटेकची। चला, संपूर्ण शेतकरी मायबापांना, सुशिक्षित बेरोजगारांना आणि भावी पिढीला, संपूर्ण ग्राहकाला क्रांती बायोटेकची दिवाळीच्या शुभेच्छा। उद्याची पहाट ही विषमुक्त अन्नाची पहाट घेऊन जागे होतंय क्रांती बायोटेक घराघरात। चला, द्या साथ।
धन्यवाद.